हे असं झालंय की सर्जा बैलाचा विषय भरपूर कानावर यायला लागलेला आहे की सर्जा बैल विकणे आणि सर्जा बैलाचं व्यवहार झालाय वगैरे अशा बऱ्याच गोष्टी कानावर यायला लागल्या. कारण सर्जा बैल हा कुठल्या एकाच्या मालकीचा नाही. तर सर्जा बैल जर आमच्या परस्पर जर कोणी विकायचा प्रयत्न केला तर त्यांचे पैसे अडचणीत येतील. त्यांना असं व्हायला नको की बैल आपण घेतला ना आपले पैसे अडचणीत आले. कारण असा एक व्यवहार झाला होता असं कानावर ऐकू आलं. त्यावेळेस आनंद आप्पा रेटरेकरांना फोन केला. त्यावेळेस आनंद आप्पांनी आपलं ऐकलं. आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत त्याबद्दल. कारण त्यांना वाटलं की बाबा सर्जा बैलाचा व्यवहार की घरच्यांच्या शिवाय होऊच शकत नाही. त्यांना पण आपलं ऐकलं त्यामुळे आपण त्यांचे आभारी आहोत. सर्जा बैल आपण हा भावाच्या नावासाठी पळवतोय. कारण जर सर्जा बैल जर आपण त्यांच्याकडे विठ्ठल नानांच्याकडे असो किंवा ते कदमूच्याकडे असो, बैल आपल्या भावाच्या नावासाठी पळतोय म्हणून आपण इतक्या दिवस शांत होतो. पण जर बैलाचा व्यवहार होणार आहे असं जर कळत असेल तर बैल मला घरी आणून आपल्या दावणीला बांधला तरी काय अडचण नाही. बैल जरी पळला नाही तरी चालेल. बैल आपल्या दावणीला जरी राहिला ना तरी चालेल. कारण बैल हा आपल्या भावाच्या नावासाठी पळत होता आणि भावाच्या नावासाठीच पळत राहणार. जर परत कोणी जरी असा व्यवहार करायचा प्रयत्न केला तर त्यांना परत अडचण येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय.